येणार होत कुठं राहिले ते काय कळलं असलं काय कळलं ना आलेलं दिसत नाही अजून. तिला 2 दिवस झालं माहेरी सोडल्या मोबाईल दुसरी कुठे काय कसं काय बोलायला लागलाय वाट कोणाची बघायला लागलाय? अरे पाहुणे येणार आहेत मुलाला बघायला होय मुलाला बघाय वांड कशाला बांधायला लागलायस कोरोना झालाय. करोना बिरोना नाही रे बाबा तू लग्नाला आला का नाही लग्नाला आले वय कुणाच्या? त्याच्याच लग्नाला आता त्याच्या लग्नाला तो कसा येईल? मग त्याच्या लग्नाला मी येईल, तुम्ही येईल, पब्लिक येईल, तो कसा येईल? अरे माझा मुलगा आहे का नाही माझा तो वयानं मोठा झालाय लग्नाला आलाय त्याला बघायला मुलीकडची बघा येणार आहे असं आहे ते असं बोल की नका. असू दे येतो. ए थांब पाहुणं पण येणार मदत लागेल तुझी जरा थांब की कसं आहे माहिती का? 4 जणांची गरज आहे बाज की कशाला तुझं गरज? या पोराच्या हातचा कांदा पोहे आणि त्याचा पाहुणचार करून जा हा? आता दुधाचं म्हटलं कोण थांबतो बरं का? कसं आहे माहिती आहे दुधाला माणसाला नाही म्हणून दुधाचं नाव कुठं काढलं मला बोलतात की दुधाचं. नाही आता मला सांग तू चहा बनवणार. बनवणार चहात काय टाकणार? साखर साखर बरोबर चहा पावडर चहा पावडर बरोबर ऐका बरोबर आहे हा बन आहे का पाहुण्याच्या गाडीचाच आवाज आहे ह्यो. बाळ्या कुठे बाळ्या आले आलं आलं पाहुणं आलं आल्याला फर्स्ट क्लास तयार करतो. बघ पाहुणं बघत ये, बसतो पाहिजे ये, दिसतं. एक नंबर एकच नंबर पोरगी ठिकाण झाली पाहिजे. इथं सगळं करतो नाही, नाही, इथं नाही. पाळ्याला देऊ पहिला चल राम राम पाहुणे अहो नमस्कार या 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 बाई या या एक सेल्फी ना हा सासरे जरा हात रे. मुलाचे वडील अँड मी मुलगा बघण्याचा कार्यक्रम. ते नव ते बाहेर ते काय काढलं ते काय म्हणायचं स्टेटस ठेवलं हो. आणि त्यानं काय होणार कसं आहे मुलांची मला फोन येतात ना मग हे बघितल्यानंतर येणार नाहीत ना म्हणून. अरे बापरे अरे वा सुनवाई माझी एकदम हुशार ना हो तुमची सुनवाई अजून झालेली नाही. माझी मुलगी हुशार आहे म्हणा. बरोबरच आहे नाही तुमची मुलगी हुशारच आहे बरं प्रवासात वगैरे काय त्रास वगैरे काय झाला नाही ना प्रवासाच्या गप्पा नंतर मला आधी तुमच्या मुलाला बोलवा बघू. पोराला काय हो कोणी होणारच आहे हो कसं आहे त्याच्या एंट्रीला म्हातारी बी वाजवते टाळ्या नाही त्याच्या एंट्रीला म्हातारी बी वाजवते टाळ्या असा लोक माझा बाळ्या आता येईल बघा बाळ्या पाहुणे येईल बघा बाळ्या कसं आहे? हाय का नाही खरा बोलल्यास सांगितलं होतं का सजवणार म्हणजे सजवणार. बाळ्या अरे हे काय घातलंयस अहो कसं आहे माहितीये का पुढील पोरगा पसंत पडला पाहिजे का नाही कसा गोंडल दिसतोय अरे तू लग्नाला आलायस का तुझ्या बारशाला आलायस ते ती काढ ती बाळ्या अरे लग्न आहे बाळ्या तुझं नाही अजून काजळ बिजळ असेल तर लाव त्याला काजळा गावलं नाही काजळाचं नाव पण पडलं. लय हुशार आहे तुला तर घेऊन येतो ना बाळ्या मोर हो
चहा दे पाहुण्यासनी. अरे इकडे गॉगल काढ की दिसरा झाला तरी गॉगल घातलाय. बाया अच्छा बाळ्या नाम सुन के दूध खोला समझा क्या? आता चहा दे आणि दूध गोळा समजत फरक काय गप चहा दे. बाळ्या नाम है मेरा चुकेगा नहीं साला. तिला उठून घे म्हणा. तिला उकळून घाललो. अरे बाळ्या कसं तरी पूर्वीकडचे पाहुणं आल्या तुला बघायला वा नाही तर काय व्हायचं माहितीये का विचारी काय काय तुला परत चुरी काय बाया बघायला लागतील म्हाताऱ्या बाया असं असतं द्यायच्या. म्हणजे फुंगाची फुंगा. हा. लय गुणाचं बाळावर काय पाहुणं माझं. एक नंबर. बरं का आई विचारायचं असेल की चांगली दिशी चालून घ्या. बोला काय काय तो? अहो जनरल नॉलेज मध्ये एक नंबर आहे. हा. हा. मेंदवाचं मागच्या वेळेचं ऑपरेशन झाले आपण सॉरी पण नाही विचारा काय पण विचार समजताय? तुम्ही विचारा. विचारा तुम्ही. विचारू का हा. बाळ्या बर बघ अजून खाली बघतोय का नाही. आता गाव म्हणते मंदिर खुळ आहे तर आपण नाही नाही. आता बघायचं का? हा दुसरा प्रश्न बस. सगळ्यात अवघड प्रश्न विचार. असं म्हणताय? असं का? तुम्ही विचारा. अहो विचार की तुम्ही विचारा. विचार बघा. अरे, खाली बघ बघितलं खाली? काय विचार आता गाव म्हणते खुळ आहे पण आम्ही नाही. अहो एक नंबर बोल पण तेवढं आहे गुणाचं पण तेवढं बाळ माझं एका नंबर. बरं का हा. अजून तुम्हाला काही विचारायचं छान विचारून घ्या बरं. तुम्हाला काय व्यसन वगैरे? गायच्या तेवढं चोरून खातो वा. पण असं नाही. तू तंबाखू खातोस? अहो आता मला सांगा सिगरेट पिळली नाही टेन्शन येते का नाही ये ना. त्यामुळं आता ते तसा नाही आज जरा म्हणजे सिगरेट पण पितो कधीतरी. दारू प्यायला वगैरे. तू दारू पण पितोस? अहो कसं आहे? गांजा भेटतो का कसला महाग झालाय हा? लय महाग. गांजा नाही भेटलं तर काय होतं टेन्शन त्यामुळे दारू नाहीतर घेत नाही आता काही व्यसन नाही. ते बात व्यसन नाही बाळा. अहो या मुलात सगळंच निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह काय आहे का नाही? हा, असं कसं ते कोरोना पॉझिटिव्ह आहे ना काय? अहो होता महिना झाला आता क्लिअर आहे. ठणठणीत बाळ आहे. हा, होता आता व्यवस्थित आहे. अजून काय विचार करायचा असेल तू पाठदिशी आताच करा आणि सांगा बरं. हा. बरं तुम्ही गप्पा मारत बसा. मला त्याच्याशी थोडं प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. अरे ये ना. ऐ, कशी आली बाळ्या जा की. हा, अरे लाजतोस काय एवढा? माझी पहिलीची वेळ आहे ना मुलीसोबत असं एकांतात. तू नको घाबरू मला आहे प्रॅक्टिस. म्हणजे ऑफिस मध्ये मुलं आहेत ना मग त्यांच्याशी कामाविषयी बोलावं लागतं ना त्याचं प्रॅक्टिस. मग बाळ्या माझा जावं मग कसा वाटला हा बावलं. मुलगा बी नक्षत्रासारखा आहे तुमचा. वा 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 मुलीला पसंत आला हा. की झालं समज. होय बाळानं आपलं नाव पडलं बरं का काय पाहुणं जोडा कसा शुभती तोंडात मारलं राधा कृष्णाचा हो. असं म्हणायचं त्याला राधा कृष्णाचा जोडा आहे, हा. देशील ना मला असं का त्या राधाने केलं तसं करशील. म्हणजे कृष्णाशी फक्त मैत्री केली आणि संसार दुसऱ्याशी. ते आपल्या हातात थोडीच असतं. वर्षाने गाठ मारली असेल तर होईल. वरच्यावर आपला विश्वास नाही. त्याचं कसं आहे माहितीये का भेटवतो एकाला त्याच्याशी जीव जोडतो आपला आणि संसार मात्र दुसऱ्याशी करायला लावतो. याला काय अर्थ आहे काय? बावलं. लय येळ त्याला बाळा हवा त्याचा. विचारा की लवकर बाहेर या म्हणावं
आताच पोहे करायची खायची तर आपण कशाला आहे मग बोलू त्याचा म्हणजे प्रतिज्ञा हे प्रतिज्ञा हा पप्पा. अगं किती प्रश्न विचारतील त्या बिचाराला या इकडे प्रतिज्ञा तुला मुलगा पसंत आहे का गो पप्पा. त्याला सर्वटी मान्य आहेत माझ्या. अगदी आम्हाला उद्या मुलं जरी झाली तरी ती त्याला सांभाळावी लागते. काय उद्या अरे उद्या म्हणजे काय लगेच उद्या मुलं होणार नाही असं म्हणायचं असते रे तुझे. हा मग सांभाळेल. बरं बाळ्या तुला मुलगी पसंत आहे ना? इश्श, काहीतरीच काय बाबा तुमचं हे काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? बरं आता आपण लग्नाची बोलणे करूया करूया महत्वाचं ते हे बघा तुम्हाला 5 एकर बागायत शेती आहे म्हणून मी मुलगी द्यायला तयार झालोय मग काय पण मुलगी शेतात काम करणार नाही मंजूर मंजूर आहे. अजून एक अट आहे हा. मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि इतर हाऊसमज हे बघता तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये द्यायचे आपल्या बापाचं कुठं जातंय हा, मंजूर 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 आहे ना मंजूर हे बघा लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करायचा आम्ही फक्त मुलगी घेऊन येणार आणि नारळ देणार तोही तुमच्या पैशात त्यासाठी आम्हाला ऍडव्हान्स लागेल वा 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 एक नंबर. एक काम करा तुम्ही सगळा बोजा विस्तारा कुठून इकडे द्या दत्तकच घेतो तुम्हाला काय टेन्शनच नाही. नारळ द्या हे द्या काय औषध करणार तर मंजूर आहे मंजूर आहे. मंजूर आहे आणि हा लग्नानंतर आम्ही दोघं वेगळ्या घरात राहणार. सासू सासऱ्यांची अडचण नको आहे मला. वा 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 कसले संस्कार आहे. वा लाज वाटतं का तुम्हाला हा 5 एकर बागायती जमीन आहे म्हणून तुम्ही मुलगी देताय आणि शेतीत काम करायला नको मुलीला. मग शेती कशाला ब्युटी पार्लर खोला पाहिजे का? आणि भवाने तुला तर लाज वाटते का हा मुलं मी सांभाळणार नाही आणि सासू सासऱ्यांजवळ राहणार नाही. अगं मग त्यांची सेवा कोण करणार? तू काय मासा पकडायला जाणार का? कशाला असली सोयरी पाहिजे निघा तुम्ही. पाहुणं पाहुण्याचं काय मला नका पाहू मी हात सोडतो तुमच्यावर ओ पाहुणं ओ असं जाऊ नका पाहुणं ओ पाया पडतो मी जाऊ नका अहो, त्याचं काय मनावर घेऊ नका हो त्याचं काय मनावर घेऊ नका अहो ऐका की पाहुणं असं करू नका ऐका की माझं अहो त्याचं काय मी हात जोडतो त्याच्या बाबा, जाऊ दे त्या दलालांना. काय तू माझ्या बाबांना दलाल बोललास? अगं दलाल म्हणून होतो तर काय म्हणू दलाल कसा म्हशीला पाणी किती पाजलं वैरण किती घातली याच्याच एक म्हशीची किंमत ठरवतो ना तसा हा तुझा बाप विकायला निघालाय. या माणसाला एवढं पण माहित नाही कन्या एक दान करायची असते विकायची नसते. मला काय बोलतो येणा झालाय का तो भोळा भोळा म्हणत जास्त हुशार निघाला हा आता तर मला मुळीच त्याची लग्न नाही करायचं. तर हा एक लग्नाचा. अगं जा अशा मुलीशी लग्न करण्यापेक्षा ना आयुष्यभर ती लग्नाचं राहील आणि आई बाबांची सेवा करेल. चल निघ. हा मग बस त्यांची सेवा करत. जा. चला पप्पा. अरे बाळ्या अरे आज वाटलं की मी एका वाघाला जन्म दिलाय मला अभिमान आहे बरं का तुझ्यावर. बाळ्या तू जो निर्णय घेतलाय ना तो योग्यच आहे आणि तुझ्यासारखा निर्णय प्रत्येकाने घेतला तर शहरातच काय तर देशात सुद्धा वृद्धाश्रम राहणार नाही. तू योग्य निर्णय घेतलाय आणि तू पाळणा बघितलायस ना तर बाशिंग 100% बघणार पण तुझ्यासारखा निर्णय घेणं प्रत्येकाला जमणार नाही. म्हणून सगळ्यांना सांगतो मी जसा बाळाने निर्णय घेतला तसा सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे. बाबा लवकर. एक काम कर आता तुमचं मोडलंय हा. बरोबर का नाही हा. पाहुणं जरा पुढे गेलं गेल्या. आहे का नाही जराच तुमचं मोडलंय का नाही माझं जुळतंय का तेवढं बघून येतो हे जमा